मुंबईतल्या अंधेरी पश्चिममध्ये भाजप नगरसेवक रुपेश सावरकर यांच्या प्रभागामध्ये मुंबई महापालिकेचे उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्या उपस्थितीत आज नालेसफाई पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता। यावेळी अंधेरी पश्चिम लिंक रोड परिसरातल्या मुख्य नाल्याची पाहणी करण्यात आली। यंदा पावसाळ्याआधी मुंबईत पालिकेकडून 80% नालेसफाईचं काम पूर्ण होईल असा विश्वास उपायुक्त कापसे यांनी व्यक्त केला। त्यामुळे मुंबईत यंदा पाणी साचणार नाही असा दावाही त्यांनी केला। दरम्यान यंदा माझ्या प्रभागामध्ये पावसात पाणी साचून रस्ता तुंबला तर त्याला महापालिका अधिकारी जबाबदार असतील आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा भाजप नगरसेवक रुपेश सावरकर यांनी दिला। पावसाळ्यापूर्वी आपण 80% काम करत असतो, म्हणजे जे काही आपल्याला सिल्ट काढायचं आहे तर त्याचं 80% वर्क जे असतं ते आपण पावसाळ्यापूर्वी करत असतो आणि ड्युरिंग मान्सून 10% करत असतो आणि मान्सून नंतर 10% करत असतो। तर जे काही आता 80% जे आपल्याला गाळ काढायचं होतं त्यामध्ये आता केवेसचा आपण विचार केला तर आपलं 50% काम झालं आहे। तसं 53 पॉईंट झालेलं आहे, पण ढोबळमानाने 50% काम झालेलं आहे आणि आपलं काम हे अविरत सुरू आहे। जसं त्यात मेजर नाले आहेत, मायनर नाले आहेत आणि रोड साईड ड्रेन्स आहेत। नंतर हे जे वॉटर एंट्रन्सेस असतात ते सगळं त्याच्यामध्ये आहे आणि असं आपलं 53% काम झालेलं आहे। तर पालिका चांगल्या प्रकारे काम करत आहे। ऑलरेडी त्यांचं 50% काम झालेलं आहे साफसफाईचं आणि पुढेही त्यांचे असं दृष्टिकोन आहे, जो आपला टार्गेट आहे 31 मे त्याच्या अगोदर नालेसफाई पूर्ण करून यावेळेस पाणी तुंबणार नाही याची त्यांनी खात्री तर घेतलीच आहे। पण मी त्यांना विनंतीही केलेली आहे की यावेळेस जर पाणी तुंबलं तर आपण पालिका प्रशासन त्याला जिम्मेदार असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.